बेळगाव तालुक्यातील अलदगा गावातील श्री रामेश्वर मंदिराच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर कब्जा करण्याचा लँड माफियांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे। अलदगा ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर 87 मधील 4 एकर 38 गुंठे जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। 24 एप्रिल 2026 रोजी भू न्याय मंडळाने ही जमीन ग्रामस्थांची असल्याचा आदेश दिला होता। तरी देखील काही जण रामेश्वर मंदिर ट्रस्टच्या नावाने फलक लावून जमीन आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत। या संदर्भात चैतक कांबळे यांनी सांगितले की ट्रस्टचे विश्वस्त गोविंद कुलकर्णी यांनी 1987 मध्येच उच्च न्यायालयात दिलेल्या जबाबदारीनुसार ही जमीन ग्रामस्थांची असल्याचे स्पष्ट झाले आहे। सध्या ट्रस्टकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्यामुळे प्रशासनाने याची सखोल चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली। आम्ही अलदगे गावचे ग्रामस्थ श्री रामेश्वर देवस्थान या नावानं आपल्या गावामध्ये सर्वे नंबर 87 4 एकर 38 गुंठे जमीन आहे। ती जमीन गेल्या 100 वर्षापेक्षा अधिकपासून आपले गावचे देवस्थान पंच कमिटीच्या ताब्यात आहे आणि ती जमीन काही लोक बेळगावातले येऊन आपली जमीन म्हणून त्यांनी तिथं ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचा मी पहिल्यांदा त्यांचा निषेध करतो। आणि त्या ठिकाणी त्यांनी ते बोर्ड तिथं लावलेले आहेत ते आपले काढून जावेत, नाहीतर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन करून त्यांचा आम्ही निषेध करतो। काय नाव काय त्यांचं? अभिजित भातकांडे म्हणून काहीतरी तिथं नाव लिहिलेलं आहे। काल लावले। या अगोदर काही नाही। कोर्टामध्ये केस असताना सुद्धा अशा पद्धतीचे लोक आपल्या अलदगे गावच्या लोकांच्या गोरगरिबांच्या पोटावरती लात मारून हे जमण्या घेत आहेत। त्यांचं मी खरोखर आपल्या अलदगे गावच्या वतीनं पूर्णपणे निषेध करतो। पूर्वीपासून जमीन कोणाच्या मालकीची आहे? आमच्या गाववाल्यांच्या ताब्यात आहे। म्हणजे कोणाच्या मालकीची आहे? देवस्थान। मी चंद्रकांत धोडू अलदगा देवस्थान पंचायत चेअरमन। आज या ठिकाणी जाहीर सभेमध्ये DC साहेबांना निवेदनासाठी आलो आहे। त्याचं रिझन असं आहे की गेली अलदगावमध्ये बेळगावच्या कुशीत आलेलं छोटंसं गाव, या गावामध्ये जवळजवळ 500 ते 700 कुटुंब आपल्या शेतारांनामध्ये उधळण करून आपलं कुटुंब अतिशय आनंदाने जगत असते। वेळी आपल्या गावामध्ये रामेश्वर देवस्थान म्हणून बेळगाव यांची जमीन जवळ 4.5 एकर जमीन आपल्या गावामध्ये आहे। त्या जमिनीवरती रामेश्वर देवस्थानचे जे पुजारी आहेत त्यांनी खरोखर असं म्हणजे जबाब दिलेले आहेत की ही जमीन आहे ती संपूर्ण जमीन अलदगीचे ग्रामस्थ करतायत, त्याला आमचा कुठलाही विरोध नाही आहे अशा पद्धतीने त्यांनी जबान कोर्टामध्ये दिलेली असताना आज जवळजवळ 60 वर्ष झाली केस चालू होती। आपल्या गावातले राजाईन आणि गावावरील ग्रामस्थ यांच्यामध्ये केस चालू असतेवेळी परवा राजाईंचं नाव तिथे डिलीट झाल्या कारणानं फक्त रामेश्वर देवस्थान म्हणून त्याचं नाव क्लिअर झाल्याप्रमाणे त्या ठिकाणी गावात बेळगावमधील अभिजित भातकांडे यांनी रामेश्वर देवस्थानचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्याकडनं आम्ही GP घेतलो आहे आणि म्हणून हक्क त्या ठिकाणी काढून त्या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत। तो बोर्ड त्यांनी संयमनं आपल्या पद्धतीनं काढून त्यांनी आपली जमीन आमची जी जमीन आहे ती गावण्याच्या सबूत करावी, नाही तर त्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल। कारण आपल्या भागाचे आमदार BW मिनिस्टर सतीश जारकिहोळी अण्णांच्या यमकरमंडी क्षेत्रामध्ये आपलं गाव येते। आम्ही त्यांचं नेतृत्व आज या ठिकाणी मान्य करत असतेवेळी आज त्यांच्या क्षेत्रामध्ये असे कोणी दादागिरी करून काय जरी आलं असेल तर आम्ही आज याच्यापुढे खपून घेणार नाही आहे, एवढंच या ठिकाणी नमूद करतो आहे। दरम्यान मंदिर पंच कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत धुडूम यांनी सांगितले की ही जमीन गेल्या 100 वर्षांपासून मंदिर पंच कमिटीच्या ताब्यात आहे। यावेळी पिराजी पावशे, अशोक घुगरेटकर, कल्लप्पा चौगुले, रमेश पाटील, बाळू पाटील, पुंडलिक पाटील आदी उपस्थित होते। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव। 100 years, 100 days, 100% off on making charges. Bhima Legacy Fest 100 days offer. Get up to 100% off on making charges on gold, silver and diamond. And get a free 24 karat gold bar on every ₹1 lakh diamond value. Available at all Bhima showrooms. TNC apply.